14 पैकी 5 नगराध्यक्ष हे भाजपचे झालेले आहेत आणि त्या पाठोपाठ आपण बघतोय काय नेमका निकाल लागलेला आहे ते। मात्र हा नगरपालिका निवडणुकींचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा भाजपच आघाडीवर असलेलं पाहायला मिळतं आहे। पहिला टप्पा ही भाजपच्याच हातात होता आणि दुसरा टप्पा ही भाजपनेच बाजी मारलेली आहे। 14 पैकी 5 जागा नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर तळेगाव, दाभाडे, आळंदी, लोणावळा, निलंगा, उदगीर या नगर परिषदांमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे। 14 नगर परिषदांमध्ये भाजपचे 100 नगरसेवक निवडून आलेले आहेत। दुसऱ्या टप्प्याच्या निकालावर भाजपचाच वर्चस्व राहिलेला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, दौंड, औसा या नगर परिषदेमध्ये सत्ता मिळवलेली आहे। काँग्रेसला जेजुरी, सासवड आणि इंदापुरात सत्ता मिळाली आहे। जुन्नरमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडला गेलाय। आपण हे जे निकाल आहेत त्याच्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत। बघा, दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्य काय आहेत। एकतर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत, म्हणजेच 100 नगरसेवक भाजपने निवडून आणलेले आहेत। नगरसेवकांमध्ये भाजप अव्वल राहिलेला आहे। 14 पैकी 5 नगराध्यक्ष ही भाजपचे आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा क्रमांक लागतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे 99 नगरसेवक निवडून आलेत। भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पाहायला मिळत आहे। 14 पैकी 2 नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत। काँग्रेसचे 64 नगरसेवक जिंकलेत। काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे। काँग्रेसची पिछेहाट झाली आहे तरी देखील, आणि 14 पैकी 2 नगराध्यक्ष काँग्रेसचे। शिवसेना चौथ्या नाही तर 5व्या स्थानावर गेली आहे। सेनेचे फक्त 28 नगरसेवक निवडून आलेत। 14 पैकी 1 नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे गेले। अपक्षांकडे मात्र 50 नगरसेवक पद गेली आहेत। अपक्ष चौथ्या स्थानावर आहेत। सत्तेत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। 14 पैकी 3 नगराध्यक्ष इतर म्हणजे अपक्षांकडे गेले। कुठे कोणते पक्ष शून्य ज्यांचे नगरसेवक निवडून आले म्हणजे एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही, ती आकडेवारी आता आपण पाहूया। बघा, भाजपचे 5 ठिकाणी 0 नगरसेवक निवडून आले, म्हणजे एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही। ही 5 ठिकाणे म्हणजे दौंड, इंदापूर, जेजुरी, जुन्नर आणि सासवड। सेनेचे 8 ठिकाणी एकही नगरसेवक निवडून येऊ शकले नाहीत। बारामती, दौंड, औसा, निलंगा, इंदापूर, जेजुरी आणि शिरूर। काँग्रेसचे 5 ठिकाणी एकही नगरसेवक निवडून येऊ शकले नाहीत। ही 5 ठिकाणं म्हणजे बारामती, दौंड, तळेगाव, दाभाडे, आळंदी आणि शिरूर। अपक्षांचे 7 ठिकाणी एकही नगरसेवक निवडून येऊ शकले नाहीत। बारामती, तळेगाव, दाभाडे, औसा, निलंगा, इंदापूर, जेजुरी आणि सासवड।